हां चला ते आकडे आले का? हो चला. प्रिझममध्ये होतंय ना? हो बंद नाही होणार ना? मध्ये मध्ये लक्षात ठेवा जरा. हां आपण काल मागच्या वेळेला आपण उपदेश सारमधले प्रश्न उत्तरं पाहत होतो. आणि त्यातले आपण जवळजवळ मला असं वाटतं 14 प्रश्न बहुतेक पाहिले होते. हां, मुक्ती आणि बंध बघितले होते ना. 15 प्रश्न झाले होते आपले. आणि म्हटलं होतं की थोडंसं त्यांचं चरित्र सांगून मग आपण हे करूया. तर हे त्यातले उरलेले प्रश्न थोडे पाहूया आणि मग थोडक्यात चरित्र सांगेन तुमचं. असे सगळ्या संतांचे चरित्र पण आपल्यासाठी खूप चांगले असतात, प्रेरक असतात. म्हणजे आपल्याच याच जगामध्ये ते राहून सगळे असेच व्यवहार करत करत ते कसे ह्या संत पदाला पोहोचले, कसे साक्षात्कारी बनले, कसं आत्म्याने आत्मज्ञान प्राप्त केलं हे आपल्याला समजतं. तर आपण ह्याच्यामध्ये म्हटलं की हू इज फिट फॉर सॉल्वेशन, मुक्तीसाठी कोण योग्य आहे. स्वामी इथे एक प्रश्न आहे माझा, मी वाचत होते ना. एक प्रश्न, परिच्छिन्न म्हणजे काय? परिच्छिन्न सीमित किंवा मर्यादित. परिच्छिन्न. मग इथे रमण महर्षी काय म्हणतात ना, ते सांगतात ना, प्रकाश सांगितले आहे ना मला आवर कसं घालायचं ते. कारण याच्यात खूप प्रकार सांगितले आहे. पण तो काय म्हणतो, सगळ्यात सोपा उपाय काय आहे? श्वासावर नियंत्रण ठेवायचं. मन आपलं श्वास आहे, हा सोपा उपाय म्हणतो ध्यान करण्याचा. हां, खरं आहे, काय सांगितलं. रमण महर्षी म्हणतात सोपा उपाय अगदी श्वासावर आपलं मन ठेवायचं, त्याने ध्यान होतं. पुढे तुम्ही म्हणतात ना, योगामध्ये क्षणिक तुम्ही योगा करून आपलं नियंत्रण करू शकता. तर मन पण तसंच असणार ना. मन पण जेव्हा 1 तास 2 तास तोपर्यंत आपण ठेवू शकतो ना. मग ते पण विचलित होतं ना नंतर. मग कसं हे करायचं? हा, तर त्यासाठी त्यांनी सांगितलेलं की एकचिंतनात नाशमेत्यद. तर ज्या वेळेला आपण ते मन पहिल्यांदा शांत करायचं आणि त्याच्यानंतर मग वायुरोधनात लीन मानस एकचिंतनात नाशमेत्यद. तर पहिल्यांदा आपल्या श्वासाकडे पाहायचं. तो श्वास फक्त येतोय जातोय त्याच्याकडे लक्ष ठेवायचं, त्याला काही ओढाताण करायची नाही. फक्त केवळ जाणीव करून घ्यायची, संवेदनशील व्हायचं, तरल व्हायचं आतमध्ये की त्या येणाऱ्या हवेचा स्पर्श मला होतोय. त्याच्यानंतर ती हवा माझं रक्त वगैरे शुद्ध करून मग परत चालली आहे, तर तिचं तापमान वाढलेलं आहे, मग तिचा जाण्याचा स्पर्श मला होतोय. असं मृदू एकदम मखमल कशी असते तसा हवेचा स्पर्श नागपुड्यांच्या आतल्या भागाला, एवढं संवेदनशील व्हायचं, तरल व्हायचं. मग हे करता करता आपोआप मनातले बाकीचे विचार थांबतात आपण जेव्हा ह्या श्वासाकडे बघतो तेव्हा. आणि अशा प्रकारे मनातले जेव्हा विचार थांबलेत, मन निर्विचार झालंय, तात्पुरतं निर्विकल्प झालंय, विकल्प नाही आहे, निर्विषय झालंय, कुठला विषय नाही आहे. तर ह्याचा फायदा घेऊन एक जे अनंत तत्व आहे, आत्मतत्व आहे, ज्याला ब्रह्म म्हटलं, ज्याला खरं मी म्हटलं, तर त्याचा विचार करायचा. आपल्या हृदयावर 2 भुवयांच्या मध्ये किंवा ब्रह्मरंध्रावर कुठेही तुम्ही त्याला हे करा, किंवा एखाद्या शब्दाचा आधार घ्या. अखंड आकाशवल्ले पविदूर गोहम अंभोदिवत्पार विवर्जितोहम आहार्यवन्नित्य विनिश्चलोहम आदित्यवद्भास्य विलक्षणोहम. मी आकाशासारखा सर्वदूर पसरलेला असा अस्तित्व केवळ आहे. मी हिमालयासारखं स्थिर, निश्चल, अटल असं तत्व आहे. मी समुद्रासारखा असीम, अपार, अगाध, गंभीर असं आहे. आणि मी सूर्यासारखा तेजस्वी असं तत्व आहे. असं कुठल्याही श्लोकाचा आधार घ्या, शब्दाचा आधार घ्या, आणि ते शांत झालेलं मन त्या वायूच्या पाहण्यामुळे, केवळ प्राण ईक्षणामुळे ते त्याच्यावर निर्माण करायचं की मग ते मन हळूहळू कमी कमी लीन होतं. जसं एखादा धातू एवढा आहे, त्याची तार काढत 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 गेलं तर आपण तो धातू शेवटी संपतो. तर त्याप्रमाणे ते मग मन जे त्रासदायक मन आहे, जे आपल्याला
प्रिय अप्रिय रागद्वेष हे शिकवतं, ते बंद होतं. आणि मग जे शुद्ध मन आहे की जे खरोखर त्या वस्तूचं जसं आहे तसं आपल्याला ज्ञान प्राप्त करून देतं, ते मन राहतं व्यवहारासाठी आपल्या. तर अशा प्रकारे मग ते तेव्हाचं कायमचं जातं. तर की अहमी लीनके अपि अलय सत्तेया, म्हणजे ज्या वेळेला ते मन तात्पुरतं झाले, फक्त श्वासामुळे शांत झाले, ते आपण त्या अभ्यासातून उठलो, काम करू लागलो, बोलू लागलो, चालू लागलो की ते पुन्हा त्रासदायक होतं. पण ज्यावेळेला हे असं चिंतनातून, एका चिंतनातून जेव्हा ते मन शून्य झालेलं आहे, अमन झालेलं आहे, ते उन्मन झालेलं आहे, तेव्हा ते परत त्रासदायक व्हायला पुन्हा जिवंत नाही होत. अन्यथा भगवान भाष्यकार विवेक चूडामणीमध्ये सांगतात की जंबीर तरुवत, जंबीर तरू, जंबीर तरू म्हणजे लिंबाच्या जातीचं कुठलं एक झाड असेल जंबीर तरू, तर ते झाड असं आहे की त्याला पाणी नाही मिळालं समजा तर ते अगदी वाळल्यासारखं दिसतं, अगदी मेल्यासारखं वाटतं ते. पण पुन्हा जेव्हा पाणी मिळेल तेव्हा ते लगेच पुन्हा फुलतं आणि त्याला काटेबिटे असतात. तर तसं आपलं मन तेव्हा आपल्याला वाटतं की हा किती शांत झालं आहे, आता छान झालं आहे. पण ही खरी शांतता नसते, ही केवळ मनस्थितीची शांतता असते. आपल्याला आत्मस्थितीची शांतता पाहिजे, कारण ही नेहमी राहणार नाही आपल्याकडे, ती येईल जाईल. पुन्हा मन क्षुभित होईल, पुन्हा उद्वेजित होईल मन, पुन्हा असे. म्हणून मग त्यांनी सांगितले की पहिल्यांदा श्वासाकडे लक्ष द्या, त्याच्यानंतर मग मनाकडे लक्ष द्या, आत्मतत्वाकडे लक्ष द्या. आणि ते तर सगळंच सर्वव्यापी असल्यामुळे आपण फक्त बाहेरच्या विचारांचं नियंत्रण केलं तरी बस आहे, कारण आत्मतत्व सर्वव्यापी आहे. ते फक्त तुम्ही थांबलं, म्हणजे बहिर्मुख जे मन होतं ते थांबवलं, अंतर्मुख केलं तरी ती जी शांतता आहे ते स्वरूप आहे चैतन्याचं. कोण त्याला पात्र आहे, मुक्ती मिळवण्यासाठी कोण पात्र आहे? आपल्या वेदांतामध्ये साधन चतुष्टय सांगितले, सांगा कोणी साधन हां कोणत्या कोणत्या षट संपत्ती? म्हणजे एकूण हे 9 झाले ना. पहिलं तर विवेक, की काय बरोबर काय चूक, काय नित्य काय अनित्य, काय आत्मा काय अनात्मा, हे विवेक. आणि मग त्याच्यातून लगेच पुढे वैराग्य आलं पाहिजे की मला अनात्मा नको, मला अनित्य नको, मला चुकीचं नको, तर हे वैराग्य आलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग हे इंद्रियांवर नियंत्रण दम, मनावर नियंत्रण शम, त्याच्यानंतर मग उपरम म्हणजे अंतर्भूत होणे, अंतर्वक्त म्हणजे इंट्रोवर्ट त्याला म्हणतात, अंतर्मुखी होणे. त्यानंतर मग छोट्या छोट्या गोष्टी ज्या आयुष्यातल्या असतात, ज्या आपण एरवी खूप मनावर घेतो पण ते सोडून दिल्या पाहिजे, तर ते तितिक्षा, सहनशक्ती. त्याच्यानंतर आपलं मन एकाग्र करणे आणि अढळ श्रद्धा आपल्या गुरूंवर, शास्त्रांवर, देवावर आणि स्वतःवर, की मी सुद्धा जे आहे तर ते माझ्या मागे सुद्धा मोठी संत परंपरा आहे, माझ्या मागे सगळ्या गुरूंचं आशीर्वाद आणि शुभेच्छा आणि सदिच्छा आहे. तर त्याच्यामुळे आणि श्रुती स्वतः सांगते, वेद स्वतः सांगतात तत्वमसी सोहम, तर त्याच्यामुळे मी तेच तत्व आहे निश्चितपणे. म्हणून ह्याच्यात काही शंका नाही, मी जीव नाही, मी ब्रह्मच आहे, असे मनातल्या मनात खास आपलं कुठे बोलायचं नाही आहे बाहेर. कारण तसं जर का म्हटलं तुम्ही मी ब्रह्म आणि मग घरातले लोक अब्रह्म, किंवा नोकर कोण मदत करायला येते कामवाली ती अब्रह्म, माझी शेजारी अब्रह्म, माझी सासू अब्रह्म, तसं मग आपल्याला समजलं नाही. कारण ब्रह्म हे सर्वव्यापक आहे, त्याला निराकार आहे, त्याला शरीराचं बंधन नाही आहे. ज्या क्षणी आपण हे बंधन सोडतो त्या अर्थी आपण सर्वव्यापी होऊन जातो. म्हणून मग ते ब्रह्म एकच असतं, अनंतच असतं. ते दुसरं असं इथं अद्वैतच आहे, ते द्वैत नाही आहे ते कुठलं. मग तर त्याच्यामुळे कोणी भले किती अज्ञानी असू देत का कोणी कसं असू दे, पण त्याच्यात पण तेच तत्व आहे. दुरात्मा, धर्मात्मा, पापात्मा, महात्मा, आत्मा एकच आहे ना सगळ्यांच्यामध्ये. बाहेरचा फरक फक्त त्या उपाधींच्या निमित्ताने, स्वभाव, सद्गुण, क्षमता, उद्देश, हेतू त्याच्या निमित्ताने आहे. तर याप्रमाणे हे मनात ठेवायचं निश्चित. हा अशा प्रकारे श्रद्धा सगळ्यावर पाहिजे, स्वतःवर, गुरूंवर, शास्त्रांवर. तर ते कोण आहेत? मुक्तीला पात्र असे लोक आहेत.
आता शेवटचा जो श्लोक होता आपण बघितला होता, अहमपेतकम निजविभानकम महदिदम तपो रमणवागीयम. तर याच्यावरचा प्रश्न आहे की सगळ्यात उच्च प्रकारचं तप कुठलं? सगळ्यात उच्च प्रकारचं तप कुठलं? आत्मविचार करणे. हे जे आपण वेदांताचं चिंतन करतोय हे सगळ्यात मोठं तप आहे. कोणी उपास करत असेल भरपूर, आपण उपास नसेल करू, एकादशी नाही करत, चतुर्थी नाही करत, चतुर्थी पण नाही करत तुम्ही, एकादशी पण नाही करत, पण आपण उपनिषद वाचतो, उपनिषदांचं चिंतन करतो, हे सगळ्यात मोठं तप आहे. तर आत्मविचार करणे हे सगळ्यात मोठं तप आहे. आणि आत्मविचार कसा? जो की अज्ञानातून आलेला अहंकार बाजूला करेल आणि आपलं स्वतःचं चैतन्य स्वरूप जे आहे ते आपल्याला दाखवून देईल, ते आपल्यासाठी प्रकाशित करेल. अशा प्रकारचा आत्मविचार करणं हे मोठं तप आहे. आपण बघितलं ना, अहमपेतकं निजविभानकं महदिदं तपो रमणवागयम्. अहमपेतकं निजविभानकं महदिदं तपो रमणवागयम्. अच्छा, आता एक प्रश्न विचारला आहे मी, मध्ये चर्चेच्या रूपाने घेतलं होतं आपण, पुन्हा एकदा सांगेन की द्रष्टा आणि दृश्य ह्याच्यातला फरक काय आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सियर अँड द सीन? दृश्य व्यू घेतले का आपल्याकडे? नाही घेतला. तो एक सुंदर ग्रंथ आहे. तर दृश्य, बरोबर, दृश्य बदलत असतं, द्रष्टा एक आहे. दृश्य अनेक आहेत, द्रष्टा एक आहे. द्रष्टा अपरिवर्तनशील आहे. आणि दृश्य जड आहे म्हणजे अचेतन आहे, द्रष्टा चेतन आहे. दृश्य दुःखकारक होऊ शकतं, द्रष्टा सुखस्वरूप आहे. आणि दृश्य जे आहे ते स्वतः द्रष्टा होऊ शकतं म्हणजे तिथपर्यंत, पण द्रष्टा जो आहे, मूळ द्रष्टा, तो कायम द्रष्टाच राहतो, तो कधीही दृश्य बनत नाही. असे त्या दृश्य आणि द्रष्टा यांच्यामध्ये बरेचसे फरक आहेत. आणि आपण स्वतः द्रष्टा आहोत, आपण स्वतः दृश्य नाही आहोत. तर तुम्ही म्हणाल की मी तुम्हाला पाहत आहे, तुम्ही मला पाहत आहे. मग ज्यावेळेला मी तुम्हाला पाहते त्यावेळेला मी कोण झाले? द्रष्टा. तुम्ही कोण झाले? दृश्य. ज्यावेळेला तुम्ही मला पाहत आहात त्यावेळेला तुम्ही कोण झाले? मी कोण झाले? मग हे कसं काय? तुम्ही सांगता की जो द्रष्टा आहे तो कधीच दृश्य होत नाही, मग हे कसं काय? तर आपण पाहतो ते कोणाला पाहतो? मी तुमचं शरीर पाहत आहे ते दृश्यच आहे, ते तुमच्या दृष्टीने पण दृश्य आहे. शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय, अज्ञान, अहंकार, प्राण, तिथपर्यंत सगळं दृश्य आहे. फक्त एकच केवळ द्रष्टा आहे. तर तो जो चैतन्य आहे ते तुमचं आणि माझं एकच आहे. पाहणारा आणि पाहिलं जाणारं आणि दर्शन, आपण बरोबर येते ना, दर्शन, द्रष्टा, दृश्य, हे तिन्ही एकच बनले. कसा? एकच गुणातीत तत्व. सत्वगुणाच्या आधाराने द्रष्टा बनतो, रजगुणाच्या आधाराने दर्शन बनतो, तमोगुणाच्या आधाराने दृश्य बनतो. एकच गुणातीत तत्व. सत्वगुणाच्या आधाराने ज्ञाता बनतो, रजगुणाच्या आधाराने ज्ञान बनतो आणि तमोगुणाच्या आधाराने ज्ञेय बनतो. एकच गुणातीत तत्व. सत्वगुणाच्या आधाराने भोक्ता बनतं, रजगुणाच्या आधाराने भोजन बनतं आणि तमोगुणाच्या आधाराने भोग्य बनतं. एकाच गुणाचा हा सगळा खेळ आहे. ही त्रिपुटी जेव्हा त्याच्यामध्ये जाते त्यावेळेला ते तत्व फक्त तसंच राहतं, है ना. तर याप्रमाणे हे फरक झाला. आता कनेक्ट द बिगिनिंग अँड कन्क्लुजन ऑफ द टेक्स्ट. आता पहिला श्लोक कुठला आहे याचा? कर्तुराज्ञया प्राप्यते फलम कर्म किं परम. तर हा पहिला श्लोक आहे. आणि शेवटचा हा अहमपेतकम निजविभानकम महदिदं तपो रमणवागयम्. तर ह्याचा आणि ह्याचा काय संबंध आहे? जसं की उपक्रम आणि उपसंहार असं म्हणतात, सुरुवात आणि शेवट ग्रंथाचे. तर सुरुवातीला कर्तृ हा शब्द आहे. कर्तृ हा शब्द ईश्वराच्या बद्दल आलेला आहे. कारण कर्तृ आज्ञेया प्राप्यते फलम. कर्माच्यामुळे फळ नाही मिळत, त्या कर्माध्यक्ष जो आहे ईश्वर, जो की सगळं जाणतोय, कर्म कुठे केले जात आहे, केव्हा केलं जात आहे, कुठल्या उद्देशाने केलं जात आहे, किती बळ लावून केलं जात आहे, किती मनापासून केलं जात आहे आणि करणाऱ्याचं पूर्वकर्म काय, हे सगळं जो जाणतो त्या ईश्वराच्या आज्ञेने फळ मिळत असतं. कर्तुः आज्ञेया म्हणजे पहिला शब्द काय? कर्तुः, है ना. तर त्याप्रमाणे
ईश्वराच्याच स्मरणाने हे ते सुरू झालं. आणि शेवटी पण त्याचे निजविभानकम म्हणजे कोण आहे? ते स्वतःचं जे आत्मतत्व आहे, ते जे स्वयंभू स्वयंज्योती असं आहे. तर दोन्ही उपक्रम आणि उपसंहार, सुरुवात आणि शेवट एकच आहे याची. विच इन्सिडन्स ऑफ रमण महर्षीज लाईफ यू लाईक द मोस्ट. आता हे तुम्हाला चरित्र सांगितल्यानंतर होईल की त्यांच्या जीवनातला कुठला प्रसंग, कुठली घटना, कुठलं एखादं तत्व किंवा त्यांनी सांगितलेला उपदेश तुम्हाला आवडली ते तुम्ही सांगाल, तुम्ही जीवन ऐकल्यानंतर त्यांचं. एक्सप्रेस युअर फेवरेट श्लोक बाय द वे ऑफ डान्स, सॉन्ग, पोएम, स्टोरी, पिक्चर, क्राफ्ट एक्सेट्रा. आता जस्ट तुम्ही सांगा बघूया की तुम्हाला कुठला श्लोक आवडला ह्यातला. प्रत्येकाला वेगवेगळा आवडू दे. पहिला हां, आणि त्यांनी पहिला सांगितलं, तुम्ही दुसऱ्याला सांगता, दुसरा तिसरा चौथा असे नाही का सांगू. आपल्याला असं भावतो ना, एखादा शब्द भावतो हां, तर तसं कुठला आपल्याला पटला किंवा आवडला पाहून सांगू शकता, पाहून बघून सांगू शकता, किंवा मग पुढच्या क्लासला सांगा वाटल्यास तर. सांगतात का काय तुम्हाला कुठला? ज्ञानमस्ती ज्ञातुमंतरम ज्ञानमस्ती किम. बरोबर. आता इथे तेच सांगितलं बरोबर. ज्ञान ज्ञेय हे जे आहे ते सगळं ज्ञाता जो आहे एक तो त्याच्यावरच आहे. छान. आणखी कोणाला सांगायचं? हां बरोबर. म्हणजे त्यांनी जपचे प्रकार सांगितले ना. आपण परश्रुती गोचर मोठ्याने बोलून, उच्च मंदात आणि चित्तजम जप जेव्हा मनातल्या मनात करू लागतो, आतमध्ये जीभसुद्धा हलत नाही, तर त्यावेळेला तो जो जप आहे आपल्याला हळूहळू ध्यानाकडे घेऊन जातो. आपण बघितलं ना त्या मंत्रांमधली संधी, त्या दोन मंत्रांमधली शांतता जी जागा आहे ती हळूहळू वाढून तिथं सजग आणि जागृत राहून आपण, आणि मग त्याच्यामध्येच आपण विलीन होऊन, पहिल्यांदा तर साक्षीभाव, त्याच्यानंतर विलीन, तर त्यावेळेला मग ते आपल्याकडे ध्यानाकडे निघून जातो. हां, अजून कोणाला सांगायचं? बघितलं तुम्ही कुठला श्लोक आवडतोय? नेक्स्ट. हां, आता अनुबंध चतुष्टय याच्याबद्दल थोडासा विचार करायला लागेल. अनुबंध चतुष्टय, हां, तर कुठला अनुबंध चतुष्टय आहे? एखादं पुस्तक जे आहे तर त्याची माहिती त्याच्यामध्ये असते. हां, तर विषय पहिलं असतं, नंतर मग त्याचं प्रयोजन काय आहे, अधिकारी कोण आहे, संबंध काय आहे, एवढे 4 गोष्टी असतात. जसे सांगतात ना, आता भूगोल इयत्ता 4थी असं असलं तर मग आपण काय समजतो की ह्याचा अधिकारी कोण आहे, जो 3री पास झालाय. ह्याच्यात कुठली माहिती मिळणार आहे? भूगोल, म्हणजे आपली जे परिसर आहे त्याची माहिती मिळेल. आणि नुसतं वाचून आपण म्हणू इथं ह्या नद्या आहेत, इथे लोकजीवन असं आहे, इथं हा पर्वत आहे, इकडे ही पिकं होतात, पण आपण जेव्हा प्रत्यक्ष फिरू तेव्हा खरं कळेल. तर त्याप्रमाणे हा जो ग्रंथ आहे हा कोणासाठी आहे, तर जे अधिकारी आहेत साधन चतुष्टय संपन्न. त्याच्यानंतर ह्याचं प्रयोजन काय आहे? आपलं परमानंदाची प्राप्ती, आत्मज्ञान. नंतर विषय कुठला आहे, तर विषय हे ब्रह्मचिंतन जे आहे ते आत्मा अनात्मा विवेक. आणि संबंध कसा आहे, तर आपण स्वतः तेच असल्यामुळे केवळ वाचून समजून घेऊन आणि लक्षात ठेवून आपण तेच आहोत हे आपल्याला समजतं. आत्ता अज्ञानाच्या काळात सुद्धा आपण तेच आहोत, पण आपण ते माहिती नसल्यामुळे निश्चितपणे ते नाही असं आपण धरून चालतो, आणि मग मी एक स्त्री, एक माता, एक पिता असं होऊन जातो. त्यामुळे हा त्याचा संबंध जो आहे तो असं बोध्यबोधक संबंध असं त्याला म्हणतात. बोध्यबोधक संबंध म्हणजे केवळ ज्ञान आलं आणि त्याचा फायदा झाला. आता भूगोलाच्या बाबतीत काय केलं आपण, नुसतं ज्ञानाने कळलं नाही, इथं असा असा पर्वत आहे तर ते हे इथे वाचलं भूगोलात, पण आपण जेव्हा प्रत्यक्ष तिथे चालत चालत जाऊ दमून तेव्हा ते खरं दिसेल आणि कळेल. अमेरिका अशी अशी आहे आपण वाचलं, पण तिथे जो प्रत्यक्ष जर का गेलो तर आपल्याला ते खरं कळेल. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दलचं ज्ञान आणि ती गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव वेगळे आहे की नाही. पण इथे ह्या बाबतीत काय आहे, आपण तेच असल्यामुळे त्याचं ज्ञान हेच त्याचा अनुभव बोलू शकतो. आपण जर स्मृतीत ठेवलं, ते लक्षात समजून घेतलं, लक्षात ठेवलं तर.
आता पुढे दिले की षड्विध लिंग. षड्विध लिंग म्हणजे तो पण आणखीन एक विषय आहे. तर आपण म्हणतो ना श्रवण केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. तर श्रवण म्हणजे काय? नुसतं ऐकणं नाही. श्रवणाचा ऐकणे हा फक्त शब्दार्थ आहे. पण अध्यात्मामध्ये श्रवण म्हणजे तात्पर्य निश्चय. या ग्रंथाचं तात्पर्य काय ते जर का आपल्याला कळलं, तात्पर्य निर्णय किंवा तात्पर्य निश्चय, त्याला श्रवण असं म्हणतात. आणि आपल्या वेदांत सारमध्ये वगैरे ते तात्पर्य निर्णय करण्यासाठी 6 गोष्टी सांगितल्यात. त्याला म्हणतात की उपक्रमोपसंहाराव्यभ्यासो पूर्वता फलम अर्थवादोपपत्तिश्च